लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा एकदा महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलोय। कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे आणि योग्य पद्धतीने पुन्हा एकदा सुरू झाली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेबाबतची ही एक महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण काल लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी माहिती दिल्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू होणार असे सांगितले होते। त्यानंतर काही ठिकाणी बँकांचे प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा सध्या मार्च एंड सुरू असल्यामुळे वितरणास थोड्याफार प्रमाणामध्ये विलंब झाला, परंतु आज या योजनेचे मोठे वितरण होणे आहे आणि यामध्ये जवळपास आज सर्व महिलांच्या खात्यावरती योजनेचे 1500 रुपये जमा होणार आहेत। आता यामध्ये देखील अनेक लाडक्या बहिणी बोलतील की आमचे पैसे येणार का? आम्ही अहिल्यानगरमधून आहोत, आम्ही बीडमधून आहोत, आम्ही पुण्यामधून आहोत, आम्ही रायगडमधून आहोत, आम्ही ठाण्यामधून आहोत, आम्ही पनवेलमधून आहोत, तर आमचे पैसे येणार का? तर लक्षात घ्या, संपूर्ण राज्यभरामध्ये ही वितरणाची प्रक्रिया चालते। ह्या डीबीडीच्या माध्यमातून लाभ होत असतो आणि त्यामुळे हे वितरण देखील लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। मागील 4-5 महिन्यांपासून आपण या वितरणाच्या अपडेट घेत असतो। त्या अपडेटनुसार एक गोष्ट तर नक्कीच आहे की आता पहिल्यासारखं 5-6 दिवस हे किंवा 4-5 दिवस हे वितरण चालत नाही, तर शक्यतो 1 ते 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण पूर्णपणे होऊन जातं आणि सर्व महिलांना पैसे देखील मिळतात। राज्यातील बहुसंख्य लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आजच हे वितरण होणे देखील आवश्यक आहे। कारण लक्षात घ्या, आधीच खूप दिवस महिलांनी किंवा आधीच खूप दिवस लाडक्या बहिणींनी वाट पाहिली आहे। मागील आपण पाहतोय की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता मार्च महिन्यात संपत आला आणि तर देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 1500 रुपये आले नाहीत। खरं तर 2 महिन्यांचा लाभ एकत्रित द्यायला हवा होता। आम्ही याबाबत देखील वारंवार बोलत होतो, परंतु सरकारच्या वतीने एकाच महिन्याचे हे वितरण करण्यात आले आहे। एकाच महिन्याच्या हप्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावरती देखील 1500 रुपये मिळणार आहेत, 3000 रुपये मिळणार नाहीत आणि याचे आजचा वितरणाचा मोठा टप्पा असणार आहे। त्यामुळे लगेच कुठेही जाऊ नका, लगेच घाबरून जाऊ नका, लगेच बँकेत जाऊन चौकशी करू नका, थोडे वाट पहा। कारण योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे, वितरणासाठीचा निधी आलेला आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। आता काय झालं की अनेक लाडक्या बहिणींनी कालच आमचे पैसे का आले नाहीत, आम्हाला मागील हप्ता आला होता, आमचे पैसे का आले नाहीत, तर मी याबाबत देखील सांगितलं की कालचे वितरण हे जवळपास अगदी बोटावर मोजण्याइतक्या महिलांना पैसे आले असतील। ते देखील प्रत्येक डीबीटी प्रक्रियेच्या पूर्वी थोडंफार पैसे पाठवून बघतात की वितरण होत आहे का, आणि त्यानंतर वितरण आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीने पार पडतं। जे की आपण सुरुवातीला आपण नमो शेतकरी योजनेच्या वेळी देखील पाहिलं की आता नमो शेतकरी योजनेचा लाभ जो जमा झाला तेव्हा देखील 5 वाजल्यानंतर किंवा पीएम किसानचा लाभ 5 वाजल्यानंतर पैसे येणार होते, परंतु अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 1-2 वाजताच मेसेज आले होते। कारण सुरुवातीला डीबीटी प्रक्रिया करताना ते चेक करतात। त्या पद्धतीने अगदी बोटावर मोजण्याइतक्या लाडक्या बहिणींना काल पैसे मिळाले असतील। लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा टप्पा आज पार पडणार आहे आणि आजच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणं त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे। यामध्ये महत्त्वाची बाब बघा, हे बघा की हा वितरणाचा मोठा टप्पा असणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज या योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे। आता तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा झाले आहेत का नाही हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच लाडकी बहीण योजनेबाबत तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून अशाच अपडेट सर्वात आधी सर्वात योग्य पद्धतीने मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला हक्काने सबस्क्राईब करून तेवढ्याच हक्काने तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।